नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या तासामध्ये आपण BA प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या पेपरच्या दुसऱ्या सत्रातील भारतीय बँकिंग क्षेत्रातील अलीकडच्या प्रवृत्ती किंवा यामध्ये झालेले बदल आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या तासामध्ये आपण भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या काही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे किंवा जी गतिशीलता निर्माण झाली आहे, अशा वेगवेगळ्या घटकांचा विचार किंवा अभ्यास या तासामध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, मानवाच्या उत्क्रांतीपासूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये आज वेगवेगळे बदल घडून येत आहेत. याच प्रकारे भारतीय बँकिंग क्षेत्राचा जर आपण विचार केला तर पारंपरिक भारतीय बँकिंगची जागा आज आधुनिक बँकिंगने घेतली आहे. यामध्ये पारंपरिक बँकिंग साधनांच्या ऐवजी आधुनिक बँकिंग साधनांचा या क्षेत्रामध्ये उपयोग होत आहे, जेणेकरून अर्थव्यवस्था अधिकाधिक गतिशील झाली पाहिजे. याच उद्देशाने बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. बँकिंग क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या धमन्या म्हणून ओळखले जातात. या बँकिंग क्षेत्रात अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून देखील संबोधले जाते. म्हणून काळानुसार या बँकिंग क्षेत्रामध्ये बदल होणे अपेक्षित आहे आणि अपरिहार्य आहे. याला पर्याय नाही. या बँकिंग क्षेत्राच्या कामकाजामध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये गतिशीलता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या घटकांचा बँकिंग क्षेत्रामध्ये उपयोग करण्यात आला. यामध्ये बँकेचे संगणकीकरण म्हणजेच कॉम्प्युटरायझेशन ऑफ बँकिंग, ATM सेवा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई बँकिंग, मोबाईल बँकिंग, कोअर बँकिंग यासारख्या वेगवेगळ्या नवीन आधुनिक संकल्पना आज बँकिंग क्षेत्रामध्ये रुजत आहेत आणि जनतेच्याही त्या गोष्टी अंगवळणी पडत आहेत. यामुळे अर्थातच श्रम पैसा आणि वेळ या तीनही साधनामध्ये बचत होत आहे. यामुळे बँकिंग क्षेत्र गतिशील होत आहे असे आपल्या लक्षात येते. यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार करताना सर्वात प्रथम बँकेचे संगणकीकरण हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कारण या घटकाच्या आधारावरच इतर घटक हे निर्धारित आहेत किंवा अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. बँक व्यवहारात व कामकाजात संगणकाचा वापर म्हणजे बँकेचे संगणकीकरण होय. भारतात 1968 मध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या मुख्य कार्यालयात पहिलाच संगणक बसवला होता. परंतु इतर कार्यालयात ते 1980 नंतर बसविण्यात आले किंवा वापरण्यात आले. प्रारंभीच्या काळात व्यापारी व इतर बँकांमधील कर्मचारी संघटनांनी यास विरोध केला होता. यामुळे इतर बँकांमध्ये संगणकीकरणास थोडासा वेळ झालेला दिसून येतो. संगणकीकरणामुळे सर्व देशातील शाखा, बँकांच्या शाखा या एकमेकास जोडल्या गेल्यामुळे व्यवहारामध्ये गतिशीलता निर्माण झाली. याचबरोबर बँकेचे जे वेगवेगळ्या व्यवहारांचे क्लिअरिंग असते, समाशोधन असते, या कार्यास देखील
गती निर्माण झालेली दिसून येते. दुसरा जो घटक आहे तो आहे एटीएम सेवा. या एटीएमलाच ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच एटीएम असे संबोधले जाते. पैशाचे स्वयंप्रदान म्हणजे एटीएम. या सेवेची सुरुवात भारतात सर्वप्रथम बँक ऑफ इंडिया या बँकेने मुंबई येथे सन 1988 मध्ये केली. त्यानंतर इतर बँकेमध्ये या बँकांची या सेवेची सुरुवात झाली. एटीएम मुळे बँकेचा ग्राहक कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकतो किंवा पैशांची प्राप्ती करू शकतो. यामुळे बँकेत जाऊन रांगेत उभा राहून पैसे काढण्याची जी गैरसोय होती, वेळेचा अपव्यय होत होता, यामुळे हा अपव्यय टळला गेला. तसेच पैसे जवळ बाळगण्याची जी जोखीम असते, या जोखमीपासून देखील ग्राहकांचे संरक्षण झाले असे आपल्याला म्हणता येईल. कारण एटीएमच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण प्रवास करत आहोत त्या ठिकाणच्या एटीएम मधून पैसे आपण काढू शकतो किंवा व्यवहारासाठी वापरू शकतो. म्हणून एटीएम ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील महत्वपूर्ण साधन असताना आपल्याला दिसून येते. क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड हे एक प्लास्टिक कार्ड असून त्याचा उपयोग रोख पैशाशिवाय खरेदी करण्यासाठी व सेवांचा उपभोग घेण्यासाठी करता येतो. भारतात क्रेडिट कार्डचे तंत्रज्ञान बँकांना उपलब्ध करून देण्याचे काम व्हिसा व मास्टर कार्ड या 2 कंपन्या करताना दिसून येतात. स्मार्ट कार्ड, इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड अशा सेवांद्वारे कोणत्याही बँकेस किंवा बँकेच्या ग्राहकास इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम सेंटर मधून पैसे काढण्याची सुविधा या ठिकाणी या सेवेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली दिसून येते. डेबिट कार्ड. पुढची जी संकल्पना आहे ती आहे डेबिट कार्ड. डेबिट कार्ड हे देखील एक प्लास्टिक कार्ड असून या कार्डद्वारे ग्राहकास आपल्या खात्यातील रक्कम वापरण्यासाठी हे कार्ड ग्राहकास प्रदान केलेले असते. क्रेडिट कार्ड प्रमाणेच डेबिट कार्डवर ग्राहकाचे नाव, फोटो, सही व इतर आवश्यक माहिती नोंदवलेली असते. या डेबिट कार्डद्वारे व्यक्ती आपल्या खात्यातील पैसे काढू शकते किंवा हस्तांतरणही करू शकते. याचा उपयोग ऑनलाईन खरेदीसाठी सुद्धा आपण आज वर्तमान काळात करताना दिसून येतो. 5वं जे आधुनिक साधन आहे ते आहे ऑनलाईन किंवा इंटरनेट बँकिंग. ही जी सुविधा आहे, ही सुविधा ऑनलाईन बँकिंग किंवा इंटरनेट सेवा म्हणजे ग्राहक बसल्या बसल्या संगणकाद्वारे बँकेच्या संपर्कात येऊन आपल्या खात्यातील माहिती तपासणे व व्यवहार करणे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना घर बसल्या बँकेची सुविधा उपलब्ध झाली आहे. संगणकाद्वारे ग्राहक आपल्या खात्यावरील रक्कम तपासणे, अर्ज करणे, बँकेतील विविध योजनांची माहिती घेणे व इतर आर्थिक व्यवहार करणे इत्यादी सेवा ग्राहकांना या ऑनलाईन इंटरनेट बँकेच्या सुविधेच्या माध्यमातून बँक पुरवताना दिसून येते. याही सुविधेचे सर्वात जे महत्व आहे, सर्वाधिक जे महत्व आहे ते म्हणजे वेळेची, पैशाची आणि श्रमाची या 3ही घटकांची बचत या सुविधेमुळे होताना दिसून येते. पुढची जी सुविधा आहे किंवा जी आधुनिक तंत्रज्ञान आहे जे की भारतीय बँकिंगमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जी प्रवृत्ती दिसते त्यातील एक घटक म्हणजे आहे कोर बँकिंग. कोर बँकिंग ही नेटवर्क बँकिंगवर आधारित असणारी प्रणाली आहे. याद्वारे 2 किंवा अधिक बँका त्यांच्या शाखा एकमेकांशी नेटवर्कद्वारे जोडल्या जातात. या सेवेमुळे एका बँकेचा ग्राहक दुसऱ्या बँकेतून देखील आपल्या खात्यावर व्यवहार करू शकतो. तसेच एका शाखेतील खातेदार दुसऱ्या शाखेतून देखील आपले खाते व्यवहार करू शकतो. बँक व्यवस्थापनास देखील ही बँक प्रणाली नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर किंवा उपयुक्त आहे. म्हणजेच कोर बँकिंगच्या माध्यमातून कोर बँकिंगचे एक अतिशय महत्त्वाचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखाद्या ग्राहकाचे खाते
कोणत्याही शहरातील बँकेत असेल तरी तो ग्राहक त्याच बँकेच्या शाखेतून किंवा इतर शहरातील बँकेच्या शाखेतून तो ग्राहक पैशाचे व्यवहार करू शकतो, पैसे काढू शकतो किंवा त्यावर जमा करू शकतो. बँक नेट व इन्फिनेट या प्रणालीद्वारे जलद दळणवळण सेवा उपलब्ध करून दिली जाते. नेटवर्कमुळे सर्व वित्तीय सेवा अत्यंत जलद गतीने उपलब्ध करून देण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय बँकिंग क्षेत्राच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या घटकांचा उपयोग केला गेला त्यापैकी आणखीन एक 8वे जे आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भातील जो घटक आहे तो म्हणजे स्विफ्ट नेटवर्क. हे जागतिक पातळीवरील सहकारी तत्वावरील बँकिंग नेटवर्क असून याची स्थापना 1970 मध्ये ब्रुसेल्स मध्ये झालेली दिसून येते. या बँकिंग प्रणालीमुळे बँक ग्राहकांना आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार करणे सुविधेचे झालेले दिसून येते. नवा जो बँकिंग क्षेत्रातील आधुनिक घटक आहे तो घटक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डाटा स्टोरेज व इंटरचेंज. बँकांच्या संगणकीकरणामुळे व इंटरनेट बँकिंगमुळे बँका या त्यांच्या शाखा एकमेकांशी जोडल्या गेल्याने बँकिंग व्यवहाराची माहिती संग्रहित करणे, माहितीचा शोध घेणे व माहितीचे आदान प्रदान करणे शक्य झालेले दिसून येते. म्हणजेच एखादा ग्राहक दुसऱ्या शहरातील बँकेच्या शाखेमध्ये जर व्यवहार करण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी देखील त्या ग्राहकाची पूर्ण माहिती या संगणकीकरणामुळे किंवा बँका एकमेकाशी जोडल्या गेल्यामुळे उपलब्ध होते आणि सत्यता पडताळणी करणे सोपे जाते. पुढचा जो प्रकार आहे 10वा प्रकार तो आहे इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट व वसुली. बँकांच्या संगणकीकरणामुळे बँका इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट व बिल वसुलीची जलद व सुरक्षित सेवा देऊ लागलेल्या आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची जी बिल असतात, लाईट बिल, फोन बिल किंवा अन्य बिल, या सुविधेच्या माध्यमातून बँका बिल पेमेंट किंवा बिलाची वसुली ही जलद पद्धतीने करताना आपल्याला दिसून येतात. मायकर क्लिअरिंग म्हणजे मॅग्नेटिक इंक चार्टर्ड रिकग्निशन या तंत्राचा वापर करून धनादेशामध्ये हा वापर धनादेशाच्या संदर्भामध्ये अधिक प्रमाणात करताना दिसून येतो. धनादेश उपलब्ध करून देण्याची सुविधा या बँक प्रणालीमध्ये या मायकर क्लिअरिंगच्या माध्यमातून होताना दिसून येते. त्यानंतरचा सर्वात लोकप्रिय जो आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग आहे तो म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम ही एक बँकिंग व्यवहाराची देणीघेणी मिटविण्याची परिपूर्त करण्याची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असून या यंत्रणेद्वारे ग्राहकांचे व्यवहार व आंतर बँक व्यवहारांची तात्काळ पूर्तता केली जाते. म्हणजेच क्लिअरिंगची 2 ग्राहकांमध्ये जे व्यवहार होतात वेगवेगळ्या बँकांच्या शाखाच्या संदर्भात त्यातील क्लिअरिंग म्हणजे समाशोधन ही जी कार्यप्रणाली आहे या कार्यप्रणाली रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटमुळे आपल्याला गती प्राप्त झालेली दिसून येते. पुढचा जो आधुनिक साधन आहे ते साधन म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर EFT. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर निधी ही हस्तांतरण करण्याची यंत्रणा असून या यंत्रणेमुळे अत्यंत कमी वेळेत एका बँक शाखेतून दुसऱ्या बँक शाखेमध्ये पैसे पाठविणे शक्य झालेले आहे. काही विशिष्ट शहरासाठी वापरली जाणारी आणि ही यंत्रणा स्पेशल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर SEFT यंत्रणा म्हणून ओळखली जाते. या सुविधेचे रूपांतर नंतर ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक बँकिंग मध्ये सुधारणा होत गेल्या किंवा कॉम्प्युटरायझेशन होत गेली त्याप्रमाणे या सुविधेचे रूपांतर नंतर NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर यामध्ये करण्यात आलेले दिसून येते. यामुळे काही मोठ्या प्रमाणातील रक्कम ग्राहक एका खात्यावरून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावरती
हस्तांतरित करू शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो. पुढचा जो भाग आहे तो आहे डिजिटल सिग्नेचर. ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी डिजिटल सही किंवा इलेक्ट्रॉनिक सही हा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि याचा अवलंब बँकिंग क्षेत्रामध्ये आज आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. डिजिटल सिग्नेचरमुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत बचत होऊन ग्राहकांची अचूक ओळख पटविणे शक्य झालेले आपल्याला दिसून येते. पुढचा जो आधुनिक बँकिंग मधील आधुनिक जो भाग आहे, जो घटक आहे, जे साधन आहे ते आहे टेलिफोन बँकिंग. घर बसल्या किंवा ऑफिसमधून आपल्या खात्याविषयी माहिती देण्यासाठी टेलिफोन बँकिंग ही बँक प्रणाली अस्तित्वात आलेली दिसून येते. त्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे होम बँकिंग. घरपोच बँकिंग सेवा मिळण्यासाठी होम बँकिंग ही संकल्पना अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवृत्ती किंवा ज्या वेगवेगळ्या घटकांचा आधुनिक तंत्रज्ञानाचा या बँकिंग क्षेत्रामध्ये वापर होत आहे याबद्दल अतिशय कमी वेळेमध्ये आपण माहिती घेतली. या संदर्भातील अभ्यासपूरक साहित्य जे आहे ते आपल्याला युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक मी पुरवत आहे. त्याचा आधार घेऊन त्याचा उपयोग करून आपण आपल्या अभ्यासामध्ये वाढ करावी आणि काही शंका असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपली शंका किंवा अडचण किंवा प्रश्न नमूद करावा. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आज आपण थांबू.